सर नमस्कार. शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट. शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये महत्त्वाचा व्हिडिओ आहे. 36,000 कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी, व्याप्ती, निकष आणि अंमलबजावणी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. राज्याचे कृषी मंत्र्यांनी कालच त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. 8 ते 10 दिवसामध्ये शेतकऱ्याची आम्ही कर्जमाफी करणार आहोत. मग यामध्ये काय मुद्दे आहेत नेमके, त्यांनी काय घोषणा केलेली ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी तुम्ही शेतकरी असाल तर सर्व शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. बघूया या व्हिडिओमध्ये काय मोठी घोषणा आणि उद्दिष्ट. इकडे जर पाहिलं असेल तुम्हाला घोषणा दिसेल. राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे दिलेले आहेत. येत्या 8 ते 10 दिवसामध्ये शेतकरी कर्जमाफी घोषणा झालेली आहे. मग अधिकृत घोषणा आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे, चिन्ह आहे. पीक कर्ज आणि पुनर्भरण जो काळ आहे तो असतो 31 मे ते साधारणतः 30 जून. 31 मे ते 30 जून हा कालावधी असतो. या काळात शेतकऱ्यांना नवीन हंगामासाठी कर्जाची गरज असते, पैशाची गरज असते. अंमलबजावणीचे लक्ष 30 जून पूर्वी कर्जमाफीची रक्कम थेट पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्याचे सरकारचं उद्दिष्ट आहे. परंतु इथं जर पीक कर्ज पुनर्भरणा काळ जर पाहिला असेल तर 31 मे ते 30 जून या कालावधीमध्ये आहे. त्यामुळे तुमची 30 जून पूर्वी शेतकऱ्याची कर्जमाफी होऊ शकते. त्यामुळे 30 जूनच्याच अगोदर कर्जमाफीची रक्कम थेट पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची चान्सेस जास्त आहेत. सरकारचं त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे. आता कर्जमाफीची गरज का निर्माण झाली सगळ्यांना माहिती, नव्याने सांगायची आवश्यकता नाही. आर्थिक कोंडी निर्माण झाली, शेतकऱ्यामध्ये प्रचंड आर्थिक नुकसान आणि राज्यात सुरू असलेली दुर्दैवी जे काय आत्महत्या आहे ते आत्महत्या सत्र, नैसर्गिक संकटे, अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ आणि सततचा पाऊस यामुळे शेतीच्या अतोनात नुकसान झालं होतं. बाजारपेठेतील अडचण, शेतमालाला अपेक्षित जो काय हमी भाव आहे MSP नुसार तो मिळण्यामध्ये अपयश झालेला आहे. शासनाचे पाऊल, या दृष्टीचक्रातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारचा तात्पुरता उपाय 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि लवकरच 8 ते 10 दिवस म्हणजे 10 जून पूर्वी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये राज्याचे कृषी मंत्री तसंच राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भात माहिती देतील. कारखानदारीतील पेच, साखर कारखान्यासमोरील अडचणीमुळे शेतकऱ्यांना ऊसाची एक रकमी FRP मिळण्यास विलंब सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे. आता योजनेची आर्थिक व्याप्ती जर पाहिलं असेल तर लाभार्थी संख्या, आर्थिक भार आणि कमाल मर्यादा, तुम्हाला कमाल मर्यादा तर त्या ठिकाणी माहित आहे, पण लाभार्थी जर पाहिले असेल तर 56 लाख. राज्यातील अंदाजित पात्र शेतकरी, थकबाकीदार आणि नियमित कर्जदार हे मिळून टोटल 56 लाख शेतकरी आहे. मग आर्थिक भार आहे तर 36,000 कोटी रुपयाचा. या कर्जमाफी योजनेसाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणारा एकूण अंदाजित भार आहे 36,000 कोटी. कमाल मर्यादा ठेवलेली आहे. कमाल म्हणजे जास्तीत जास्त मर्यादा 2 लाख रुपयापर्यंत. एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज हे 60,000 असेल, 80,000 असेल, 1 लाख असेल, 1,20,000 असेल तर तेवढं माफ होईल, त्यांच्या खात्यात 2 लाख रुपये येणार नाही. परंतु ज्या शेतकऱ्याचं कर्ज हे 2 लाख रुपयापर्यंत आहे, 2 लाख त्यांच्या जे काही अकाउंट आहे त्या अकाउंटवर येतील. परंतु 2 लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तर ते शेतकऱ्याला भरावी लागणार आहे. प्रति शेतकरी कर्जमाफीची, प्रति शेतकरी बघा, प्रति म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना ज्यांनी कर्ज घेतलेला आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 2 लाख रुपये ही कमाल मर्यादा कर्जमाफीची सरकारने ठेवलेली आहे. मग लाभार्थ्याचे 2 मुख्य गट आणि निकष केलेले आहे. कुठले? एक गट आहे नियमित कर्जदार आहे, जो शेतकरी दरवर्षी कर्ज काढतोय आणि परत नव्याने त्याची भरणा करतोय, काही एक्स्ट्रा पैसे मिळतात त्यानंतर परत नव्याने त्याची भरणा करतोय, तो म्हणजे नियमित कर्जदार. आणि थकबाकीदार शेतकरी म्हणजे ज्यांनी कर्ज एकदा घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्यावर कुठलंच पुनर्भरणा केलेला नाही किंवा त्या ठिकाणी पुन्हा कर्ज उचललेलं नाहीये किंवा ते कर्ज अगोदरचं भरलेलं नाही, असे जे शेतकरी आहेत ते थकबाकीदार शेतकरी आहे. मग स्वरूप, ज्या शेतकऱ्याकडे थकीत कर्ज आहे आणि जे परतफेड करू शकले नाहीत असे शेतकरी आहेत, ज्यांना 2 लाख रुपयापर्यंतची संपूर्ण कर्जमाफी त्या शेतकऱ्याची केली जाणार आहे. त्यानंतर माहिती संकलन राष्ट्रीयकृत असेल, जिल्हा सहकारी असेल, खाजगी असेल, ग्रामीण बँकेकडून, सहकार विभागाकडून माहिती सादर केली आहे. नियमित कर्जदाराचं काय आहे तर जे शेतकरी वेळेवर आणि नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करतात त्या शेतकऱ्यासाठी 50,000 रुपयापर्यंतचा विशेष प्रोत्साहनपर लाभ त्यांच्या खात्यामध्ये दिला जाणार आहे. उद्देश, प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्यावर अन्याय होऊ नये
म्हणून हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. अंमलबजावणीतील मुख्य अडथळा दुहेरी आदेश आणि तांत्रिक पेच निर्माण झालेला आहे. आता दुहेरी आदेश काय आहे, तर पहिली जर माहिती तुम्ही पाहिली असेल तर बघा, पहिली माहिती प्रवाह 1 म्हणजे आधीची माहिती 30 सप्टेंबर 2025 पर्यंत माहिती बँकांनी प्रपत्र 1 आणि 2 मध्ये सरकारला आधीच सादर केलेली होती. आता माहिती प्रवाह 2 नवीन आदेश काय आहे, तर 1 डिसेंबर 2025 ते 31 मार्च 2026 या काळातील संबंधित शेतकऱ्याच्या व्याजाचे आकडे तयार ठेवण्याची सूचना, फक्त सूचना दिलेल्या आहेत, निकषामध्ये अजून नाहीये. निकष जुनाचा आहे आपला 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचा. तांत्रिक आव्हान आहे, सरकारच्या दुहेरी आदेशामुळे बँकिंग क्षेत्रासमोर विशेषतः जिल्हा बँक कमी वेळेत अचूक माहिती संकलित करण्याचं मोठं तांत्रिक आव्हान उभं टाकलं असं म्हणणं आहे. ग्राउंड रिपोर्ट एकट्या अहिल्यानगर, आता फक्त हे अहिल्यानगर जिल्ह्याचं आहे बरं का, अगोदरचा अहमदनगर जिल्हा, आता त्याचा अहिल्यानगर जिल्हा नाव झालेला आहे. 2,55,000 थकबाकीदार शेतकरी ज्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळेल. 3,20,000 नियमित कर्जदार ज्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान मिळेल अशी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे प्रशासक जिल्हा बँक जे आहे त्यांनी. धोरणाचा निकष आणि पुढील वाटचाल जर पाहिली असेल तर व्यापक आणि न्याय धोरण केवळ थकबाकीदार जे शेतकरी नाच नव्हे तर नियमित कर्जफेड शेतकऱ्यांनाही त्या ठिकाणी सामावून घेतल्याचं या योजनेमध्ये पारदर्शक आणि न्याय प्रस्थापित झालाय असं त्यांचं म्हणणं आहे. 56 लाख शेतकरी दोन्ही मिळून त्या ठिकाणी आहे. अचूक वेळेचं नियोजन आहे. खरीपाच्या तोंडावर म्हणजे 30 जून पूर्वी खात्यात पैसे जमा करण्याचं उद्दिष्ट असल्याचं शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज क्रॉप लोन घ्यायचं आहे, तो मार्ग मोकळा त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे 10 जून पूर्वी शक्यता आहे सरकार त्या ठिकाणी कर्जमाफी करणार आहे आणि नवीन ज्या शेतकऱ्याला परत कर्ज घ्यायचं आहे पीक कर्ज तर ते मिळू शकणार आहे. प्रशासकीय आणि तांत्रिक आव्हान दिलेलं आहे त्यांनी. बँकासमोर दुहेरी माहिती संकलन पेज दिलेला आहे. डिसेंबर 2025 ते मार्च 26 मधील व्याजाची माहिती आणि अधिकृत नियमावलीचे जे काय अगोदरचं गाईडलाईन आहे त्याचा अभाव वेळेत सोडवणे हाच प्रशासनाचं सर्वात मोठं आव्हान आहे. म्हणजे एकंदरीत तुमची कर्जमाफी 10 जून पर्यंत होणं अपेक्षित आहे. म्हणजे नव्याने क्रॉप लोन काढायला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी काय होणार आहे, मार्ग मोकळा होणार आहे. हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, आवडला तर त्या ठिकाणी लाईक करा आणि तुमचे जे काही म्हणणं असेल ते कमेंटच्या माध्यमातून सुद्धा मांडायला विसरू नका. थांबतो. त्यासोबत शेतकरी असाल तर 10वी पास शेतकरी आहे असाल तर तुमच्या ज्या काही 10वी पास जागा आहेत, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनवर जागा आहेत, 12वी पास जागा आहेत, त्याविषयी सुद्धा आपल्या चॅनलवरती माहिती तुम्हाला वारंवार दिली जाते. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, हा व्हिडिओ बघताय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची सुद्धा लिंक आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. आता जे काही नव्याने भरती प्रक्रिया येणार आहे किंवा तुम्ही जर लातूरचे शेतकरी असाल तर लातूरला पोलीस पाटील भरती सुरू झालेली आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी पोलीस पाटील भरतीचा क्लास जॉईन करायचा असेल तर पोलीस पाटील भरती क्लाससाठी आपला नंबर इथं दिलेला आहे. फक्त लातूरचे जे काही शेतकरी आहेत तर लातूरच्या शेतकऱ्यांसाठीच लातूर पोलीस पाटील भरती निघालेली आहे. तर हा नंबर दिलेला आहे, या नंबरला संपर्क करा 9552629563. फक्त लातूरचे शेतकरी असतील त्यात तुमचं वय हे 25 ते 45 असेल आणि त्याच्यासोबत तुमची 10वी जर पास असेल तरच लातूरच्या शेतकऱ्यांसाठी पोलीस पाटील भरती निघालेली आहे. तुमचं आजपासून ते 10 तारखेपर्यंत आरक्षण जाहीर केलं जाणार आहे. लातूरच्या असाल तरच या नंबरला संपर्क करा. ओके, 955262 9563 हा नंबर आहे. गोविंद नवल सर नावाने सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, थांबतो.